संप होणार आहे, संपाबद्दल मिटिंग झाली, 10 दिवसात त्यांना निर्णय द्यायचा आहे, आपण किती पगारवाढ देणार आहे ते बोला. म्हणजे त्यांना त्यांच्या कंपनीमध्ये, त्यांच्या कॉर्पोरेटमध्ये, त्यांच्या डायरेक्टर बोर्डामध्ये सगळी चर्चा करणं आलं. ते काय एका दिवसाचं काम आहे का? ती पद्धत कशी राहते की किती आरोग्य मित्र काम करतात, त्यांना किती पगारवाढ दिला तर किती बोजा पडणार आहे, ते आपल्याला परवडणार नाही परवडणार, अशा अनेक गोष्टी त्याच्यावर चर्चा होतात. तर माझं सांगण्याचा मुद्दा असा आहे की इतक्या फटाफट निर्णय करू. मग आपण संपाची नोटीस काढली. संपाची नोटीस त्यांना पहिलं काम आपल्या युनियनचं आहे की ज्यांच्या अजेंड्यावर कर्मचारी वर्गच नसतो, तुम्ही अजेंड्यावरच नाही घ्या, तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही काम करायचं. तुमच्याबद्दल विचार केला, आम्ही किमान वेतन कायद्यानुसार पगार देतो, तुमचा काही विचार करायची गरज नाही. ह्या मानसिकतेच्या माणसाला पगारवाढ देण्यापर्यंत, मानसिकतेपर्यंत आणायचं असेल तर धक्के द्यावे लागतात. त्याचा पहिल्यांदा विचार बदलावला. विचार काय प्रेमाने बदलतो का? त्याला सांगितलं 12 तारखेला बंद होणार आहे म्हणून मिटिंगला आले ना, 12 तारखेला बंद होणार आहे म्हणून शिवनी पण मिटिंग लावली. म्हणजे जर नाहीतर त्यांनी काय केलं असतं, एक पत्र पाठवलं असतं की आम्ही तुम्हाला किमान वेतनानुसार देत आहोत, आम्हाला मिटिंगला यायचं नाही. म्हणजे आपल्या संपाचा परिणाम म्हणून त्यांना मिटिंग घ्यावी लागली, चर्चा करावी लागली. त्यांनी स्वतःहून म्हटले की आम्हाला 10 दिवसाचा वेळ द्या, आमचा प्रस्ताव देतो. आपण पण आता काही भूमिका घ्यायची नाही. पब्लिक सेक्टर आणि निमसरकारी सगळे प्रश्न हे टप्प्याटप्प्याने सुटणार. प्रायव्हेट सेक्टरसारखं नसतं की कंपनी बंद